राहुल गांधी यांच्या या रोड शोकडे आपलं लक्ष असेलच. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. महत्त्वाच्या बातम्या पाहूया. इंडिया आघाडीची उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. 20 पक्षातील प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण. बैठक झाल्यानंतर सर्व नेते राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहणार. 19 मार्चला काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी हजर राहणार. राज्यातून नाना पटोले, थोरात, हंडोरे या बैठकीसाठी उपस्थित राहणार. ज्योती मेटेंनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. ज्योती मेटे बीड लोकसभेची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्यामुळे भेटीला महत्त्व. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होता. सुप्रिया सुळेंचे होय आपण मतदान केलंच पाहिजे असे प्रचाराचे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल. हातकणंगलेसाठी ठाकरे गटाने मला बाहेरून पाठिंबा द्यावा. भेटीदरम्यान राजू शेट्टींची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. राजू शेट्टींना महाविकास आघाडीमध्ये कसं सामावून घेता येईल याचा विचार सुरू. संजय राऊतांची माहिती. लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिवचं नाव उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, मतदारसंघाचं नाव औरंगाबाद तसंच असेल. केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश. दक्षिण मुंबईमध्ये शिंदे गटाचा उमेदवार द्या. 200 ते 300 कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. जागा वाटपाचा तिढा नाही, लवकरच जागा वाटप होईल आणि सन्मानानं जागा वाटप होईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपूर लोकसभा मतदारसंघ हा माझा परिवार. मदत करणाऱ्यांची आणि न करणाऱ्यांची सुद्धा कामं करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये रामटेकच्या जागेवरून पेच कायम असताना खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून प्रचार सुरू. तुमानेंकडून काटोल नरखेड परिसरामध्ये कार्यकर्ता मेळावा. रामटेक मतदारसंघावर भाजप आणि शिंदे गटाकडून दावा. नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा प्रचार सुरू. महाविकास आघाडीचे जागा वाटप झालेलं नसताना त्याआधीच प्रचार. तर रामटेकवर काँग्रेसचाही दावा असल्यामुळे ठाकरे गट काँग्रेसमध्ये रस्सीखेच. घरी बसून फेसबुक लाईव्हवरून काम होत नाही. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका. गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपमध्ये प्रवेश करणं हे भाग्य. पक्षप्रवेशानंतर अनुराधा पौडवाल यांची प्रतिक्रिया. निवृत्त IAS अधिकारी प्रवीण परदेशी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. प्रवीण परदेशी धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा. अरविंद केजरीवाल यांना 15,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. दिल्लीमधील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये दिलासा. भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही. भंडारा गोंदियाची जागा आम्हाला मिळणार. प्रफुल्ल पटेलांनी सांगितल्यामुळे आमची तयारी पूर्ण. सुनील फुंडे यांची प्रतिक्रिया. माढा लोकसभेवरून महादेव जानकरांच्या घरात संघर्ष पेटला. पुतण्या स्वरूप जानकर माढा लोकसभेची निवडणूक लढवणार. मी आता राजकारणामध्ये येणार, स्वरूप जानकरांचा निर्धार. अहमदनगरच्या शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून दावे प्रतिदावे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा शिर्डी लोकसभेवर दावा. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग. काँग्रेसचे आमदार KC पाडवींनी शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. निवृत्त IAS अधिकारी प्रवीण परदेशी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. प्रवीण परदेशी धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा. वसंत मोरेंनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची घेतली भेट. माझं आणि धंगेकरांचं पुण्यावर खूप प्रेम. वसंत मोरे यांची प्रतिक्रिया. माढा लोकसभेवरून महादेव जानकरांच्या घरात संघर्ष पेटला. पुतण्या स्वरूप जानकर माढा लोकसभेची निवडणूक लढवणार. मी आता राजकारणामध्ये येणार, स्वरूप जानकरांचा निर्धार. माढा लोकसभेवरून जानकरांच्या घरामध्ये संघर्ष पेटला. जानकरांच्या पुतण्यानं देखील माढा लोकसभेमध्ये लढण्याची तयारी केली आहे. तर जानकरही 2 ठिकाणाहून लढण्याच्या तयारीमध्ये. अजित पवार गटाने बॅनरमधून शिवतारेंना पुन्हा एकदा डिवचलेला आहे. नावात विजय पुरेसा नाही, तो दादांच्या मनात असावा लागतो. बॅनरबाजी करत अजितदादा गटाने विजय शिवतारेंना डिवचलं. भंडारा गोंदिया लोकसभेवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे. 2019 मध्ये प्रफुल्ल पटेलांचा 1,18,000 मतांनी पराभव केल्यामुळे मलाच उमेदवारी मिळणार. खासदार सुनील मेंढेंचा दावा.